आजची केकची जी डिझाईन आहे ती ॲनिव्हर्सरीसाठी आहे. तर इथे मिक्स फ्रूट फ्लेवरचा इथे मी स्पंज घेतलेला आहे आणि त्याला मी छान कट करून घेतली. 3 लेयरमध्ये कट केल्यानंतर आपला जो मिक्स फ्रूट फ्लेवरचा जो क्रश आहे तो मी तिथे ॲड केला आणि त्याला छान स्प्रेड करून घेतलेला आहे. तिन्ही लेयर झाल्यानंतर त्यानंतर मी क्रम कोट केलं. तर हा ॲनिव्हर्सरीचा केक होता. तर थोडी एक वेगळी डिझाईन मी केलेली आहे. तर याआधी मी सेम आणि ते कुठलाही नोझल न यूज करता पॅलेट नाईफच्या मदतीने मी ती डिझाईन केलेली आहे. तर याआधी मी एक तुम्हाला फ्लावरची डिझाईन जी आहे ती त्या पॅलेट नाईफपासून सांगितलेली आहे. जर पाहिली नसेल तर ती तुम्ही माझ्या व्हिडिओच्या सेक्शनमध्ये जाऊन ते पाहू शकता. तर इथे जो आपला केक आहे तो जो स्क्रॅपर आहे साईडला जी डिझाईन केली आहे मला ती खूप आवडते. तर मी बऱ्याच माझ्या केकमध्ये त्या स्क्रॅपरपासून, नवीन स्क्रॅपर आहे त्या स्क्रॅपरपासून मी डिझाईन करत असते. त्यानंतर मी काय केलं, पॅलेट नाईफच्या मदतीने सर्वात आधी ते एक हार्ट शेप तिथे मी टूथपिकच्या मदतीने ड्रॉ करून घेतलं आणि त्यानंतर पॅलेट नाईफ जी आहे तर पॅलेट नाईफच्या मदतीने इथे मी थोडी थोडी क्रीम लावत पॅलेट नाईफच्या मदतीने ते मी एक स्ट्रोक मारत आहे. तर तुम्ही पाहू शकत आहात की मी पॅलेट नाईफ कसा यूज करत आहे. तर इथे जो आपला पॅलेट नाईफ आहे तर पॅलेट नाईफच्याच मदतीने मी ही पूर्ण डिझाईन जी आहे ती कव्हर करून घेतलेली आहे. त्यानंतर ॲनिव्हर्सरीचं केक होतं तर दोघांचंही तिथे मी नाव वगैरे लिहून घेतलेलं आहे आणि त्यानंतर छोट्या पॉपिंग बॅगच्या मदतीने थोडा डार्क रेड कलर घेतलेला आहे. तर आपण जर जास्त डार्क केलं तर ते थोडी बिटर लागते, त्यामुळे मी खूप कमी रेड केलेला आहे, जास्त डार्क केलेलं नाही. पण पायपिंग बॅगमध्ये जो थोडी क्रीम होती ती जास्त डार्क केलेली आहे. तर त्यानंतर मी इथे साईडला बॉर्डर केली आणि आपला जो केक आहे तो आपला केक इथे रेडी झालेला आहे. कसं वाटलं? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.